हॅलो हॅलो सुंदर ते ध्यान उभे विटेवारी 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 तुलसी हार काशे पीतांबर तुलसी हार काशे पीतांबर आवडे निरंतर हे ज्ञान तुलसी हार काशे पीतांबर तुलसी हार काशे पीतांबर मकर कुंडले तत्पति श्रवणे मकर कुंडले तत्पति श्रवणे मकर कुंडले तत्पति श्रवणे मकर कुंडले तत्पति श्रवणे कंठी कौस्तुभ मणि विराजित कंठी कौस्तुभ मणि विराजित तुलसी हार काशे पीतांबर तुलसी हार काशे पीतांबर कंठी कौस्तुभ मणि विराजित कंठी कौस्तुभ मणि विराजित तुलसी हार
तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, हेची सर्व सुख तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, हेची सर्व सुख तुका म्हणे माझे, तुका म्हणे
पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल सारखे करते तात्काळ
नसाहे उपमा लोह परिसाची नसाहे उपमा सद्गुरु महिमा अगणाची तू म्हणे कैसे आंधळे हे जना तू म्हणे कैसे आंधळे हे जना गेले खऱ्या देवा विसरोने गेले विसरोने खऱ्या देवा आपणा सारखे करती तात्काळ आपणा सारखे करीती तात्काळ काही काळ वेळ कया नाही विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार विठ्ठल 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 सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिखे करीती तत्काळ आपणा सारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी लह परिसाची नसा हे उपमा लह परिसाची नसा हे उपमा सद्गुरु महिमा गादची आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी तुका मने कैसे आंधळे हे जान तुका मने कैसे आंधळे हे जान गेले विसरोनी खऱ्या देवा आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी प्रथम नामाना दुसरे चरण संतापिया दुसरे चरण संतापिया पांडुरंगा करू प्रथम नामाना दुसरे चरण संतापिया दुसरे चरण संतापिया
सद्गुरु दास तुका भवानी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय धातु मुनिंदे समागत तिष्ठान्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं मीशमालन्ति वल्लभम् जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उद्धारा सोपान देव उद्धारा सोपान देवा निवृत्ती उद्धारा सोपान देव उद्धारा सोपान देवा बाबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय धरावे ते पायादी आदी आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी बघा हा तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे सेवेसाठी घेतला आता सर्वांना ठाऊक आहे आपण इथं कशासाठी एकत्र जमलोय महाराज बरेच वर्ष झाले आम्ही 4-5 वर्ष झाले असं तेव्हा आलो होतो कार्यक्रमाला येता क्षणी ना पांडुरंगाचं दर्शन घेतलं महाराज आणि त्या मूर्ती बघितल्या ना असं इतकं आनंद असं वाटलं ना आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखवल आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय असं ते पांडुरंगाचं बघितलं ना असं वाटतं बघतच राहावं महाराज एवढं सुंदर मूर्ती आणि खरंच इथलं वैभव मला दादांचं आहे ना खरंच सांगावं तेवढं कौतुक असं म्हणजे कौतुक कोणी करायचं आपल्याच माणसाने आपल्या माणसाचं कौतुक करायचं बघा महाराज आपण जर लौकिकातला विचार केला ना तर रिटायर झालं माणसं काय करते कोणाचं ध्येय काय कोणाला बंगला बांधायचा कोणाला गाड्या घ्यायच्या पण मला खरंच दादांचं म्हणजे इतकं मनापासून खरंच वाटतं ना किती सद्बुद्धी का मंदिर बांधायचं विचार मनात यावा महाराज म्हणजे खरं तुमचा धन सार्थकी लागला खरं सार्थकी लागलं महाराज हे किती गाड्या बांधा
घोड्या बांधा काहीच नाही महाराज. काय आनंद आहे त्याच्यात, तात्पुरता आनंद आहे फक्त महाराज. पण इथं किती कायमस्वरूपीचा आनंद आहे महाराज. इतका आनंद किती किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. सांगू सद्गुरु राया. तुझं नामाची रे वाहे झुळझुळ गंगा. नामाची रे वाहे झुळझुळ गंगा. किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. आनंद रे सांगू सद्गुरु राया. किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. कुठं आनंद आहे महाराज एवढा. आहे संसारात आनंद. आता आपण मेळ्यातला आनंद बघितला महाराज. आणि त्याची तुलना कशा बरोबर तिचे मोर किती का लहान आता त्या लग्नामध्ये पाहतो महाराज. पण एवढा आनंद आहे का काय त्याचे म्हणजे वर्णनच करता येणार नाही महाराज. एवढा आनंद आहे. आणि तसं सद्गुरूंचा 8 तास तरी कशासाठी महाराज, कशासाठी एवढं सगळं आनंद मिळवण्यासाठीचे महाराज. बघा मला सांगायचं काय होतं, मी दादांचं सांगत होते आणि त्याचं कुटुंब जर बघितलं ना महाराज, म्हणजे आपलं जर विचार केला ना, एक इकडं राहतं एक इकडं राहतं. इतकी ओढतान आणि एवढं ओढतानीतून परमार्थ करायचा लय कठीण महाराज, लय कठीण. पण जेव्हा सगळे एका विचाराचे येते ना, मग त्या आनंद काही वेगळाच राहतो महाराज. त्याचं काही मग विचारच नाही, लय वेगळा आनंद महाराज. मग बघा आपण बघायचंय, सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय. महाराज काय म्हणतात, सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय धरावे त्या पाय आधी आधी. मग महाराजांना काय सांगायचंय, सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय, का बरं त्यांचे पाय आधी आधी धरायचे महाराज. हे जे आपल्या पाठीमागे जे जन्म मरणाचं चक्र लागले, पुनरपी जननम पुनरपी मनरम हे संसारे खल दुस्तारे, म्हणजे जे आपल्या मागे पाठीमागे चक्र लागलं जन्म मरणाचं, आणि हे चक्र जर आपल्याला थांबायचं असेल तर आपल्याला सद्गुरूंना शरण जावं लागेल. म्हणून महाराज पहिल्याच्या म्हणतात की सद्गुरू वाचून सापडे सोय धरावे ते पाय आधी आधी. नंतर काय म्हणतात, आपण सारखे करीत तात्काळ. मग ते काय करतात महाराज, त्यांचे पाय धरलं काय होतं, मग ते आपण सारखे करीत तात्काळ. नाही काळ वेळ यायला लागली मग वेळ लागत नाही महाराज. मग तात्काळ ते आपल्यासारखंच करून टाकतात महाराज. आणि मग महाराज पुढे काय म्हणतात, मग असे सद्गुरू आहे, याला कोणाची उपमा सार्थ ठरण महाराज, कोणाचीच उपमा सार्थ ठरत नाही. पण म्हणून दिवस नाही का, म्हणून महाराजांनी लो परिसाची नसाय उपमा सद्गुरू महिमा आगदाची. त्यांनी लो परिसाची उपमा दिली, ती सार्थ ठरत नाही, पण प्रयत्न केला देण्याचा का ती त्याच्यासारखे आहे थोडे. मग महाराज थोडं काय म्हणतात, तुका पण कैसे आंधळे जन गेले विसरून खरं द्यावं. आता महाराज असा जर विचार केला ना, आपण सगळे साधक आहे इथं बसलेलं, साधकासाठी खरं द्यावा असं तर फक्त सद्गुरू आहे. त्यांनी दुसरं देवाच पाहिजे नाही आणि पाहिजे गरज सुद्धा नाही. म्हणून महाराज सांगतात की सद्गुरू वाचून सापडे ना देवन नाही, सद्गुरू तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खरा देवा. खरा देव सांगितला महाराज तुकाराम महाराजांनी. आणि मग आपण सारखे करीत तात्काळ नाही काळ वेळ तया लाग. विठ्ठल आपण या वाक्यात उत्तर पाहिले. आपण थोडा भावार्थ पाहिला अभंगाचा. मग महाराज बघा आता, सद्गुरू वाचून सापडे ना सोय. मग आपल्याला सद्गुरूंच्या पाय आधी आधी धरायला सांगितले. बघा महाराज आपण जगत असताना आता इथं फक्त आहे ना, अन्न मगाशी बोलून गेले, पुराणात भरपूर आहे सांगण्यासारखं, किती कथा आहे पुराण आहे आणि ज्ञानी लोक सगळं सांगतात. आता इथं फक्त काय सांगितलं माहिती, फक्त आपला अनुभव, याच्या पलीकडे आपलं काही येतच नाही. आपण सद्गुरूंचे पाय धरले आणि आपल्याला काय अनुभव आला तो फक्त इथं सांगायचा बरं का. मला माझं काही वाचन नाही, मला काही येत नाही, फक्त मी मला आलेला अनुभव, माझ्या जीवनात सद्गुरूंचं पदार्पण झालं आणि माझं जीवन कसं बदललं मला फक्त ते सांगायचंय महाराज. मला याच्या व्यतिरिक्त माझं काही, मला ओवे येते नाही, मला काही येत नाही, पण मी फक्त माझा अनुभव सांगणार आहे. बघा मी माझे वडील आहे ना आळंदीची वारी करायचे. 16 वर्ष त्यांनी आळंदीची वारी केली आणि नंतर त्यांचे गुडघे टाचा दुखायला लागले. शेवटच्या वर्षी ते मला आळंदीला घेऊन गेले
आणि मी त्यांच्या बरोबर एक वारी केली शेवटची. आणि नंतर ते यायचे बंद झाले. मग गावातले माणसं असायचे, मी जायची. मी 6 वर्ष आळंदीची वारी केली. आणि तशी आवड होतीच मला, पण भजन म्हणता बिनता काही येत नव्हतं. पुढं जवळ भजन असलं तर भजनाला जाणे. तसं आजही मला काय म्हणता येत नाही बरं का, काही ताल सूट नाही. पण आता चालले काही सद्गुरूंची इच्छा आहे म्हणून चालून द्यायचं बरं का. आणि मग भजन असलं तर भजनाला जायचं कुठं जवळ, ऐकायचं. दिंडीला 6 वर्ष आळंदीची दिंडी केली. नंतर आमच्या गावातून शिर्डीला दिंडी जायची साईबाबांची. आणि माझं खरं परमत साईबाबांपासून सुरू झालं बरं का. मला काही माहीत नव्हतं दुसरं, पण फक्त साईंची आरती करणे, साई स्तोत्र वाचणे, वर्षातून एकदा साई चरित्राचं पारायण करणे हा माझा नित्य नियम. मी एवढं वर्षातून करायची. दररोज आरती करायची, साई स्तोत्र वाचायची. आणि मग असं करता करता गावातून शिर्डीला पण दिंडी जायची. मी 6 वर्ष शिर्डीच्या पण दिंडीत गेले. आणि गावात सप्ताह असला का ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे. काही कळत नव्हतं बरं का. फक्त सगळे बसायचे म्हणून आपणही बसायचं, वाचायचं. ज्ञानेश्वरीचं वाचता येत नव्हतं सहीचं, पण ते पुढं वाचणार जायचं, त्याच्याबरोबर चालायचं, वडीत 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 वाचायचं पारायण बी. आणि असं करता करता असं माझा अध्यात्माचा प्रवास सुरू झाला. आणि मी एखादच पण माळ घालायच्या आधी धरली. पारायणला बसले, माळ एखादच धरली. माझे वडील म्हणायचे, तू दिंडीत जाती एखादं सय धरती, मग तू माळच करून घालीत नाही. आणि आमच्या नात्यातले एक महाराज आहे, ते आमच्या घरी नेहमी येणं जाणं असायचं महाराज. मग ते म्हणायचे, मदन महाराज आहे त्यांच्याकडून घाल ना तू माळ म्हणे. पण काय बघून त्याचं नियोजन असतं महाराज मला ते सांगायचंय. मी म्हणायचे मला माळ घालायची. ते संजय भाऊनी दादांचं उदाहरण सांगितलं मला. माझं तर आठवलं बरं का त्यावेळेस. त्याने म्हणे दादाला पुढं बसवलं आणि दादाला म्हणायचे घालायचं पण मला नाही घालायची तसे म्हणायचे. ते म्हणून आमच्या घरी यायचे. माझे वडील म्हणायचे घालायचे पण माळ. म्हणायचे मला माळ घालायची. आळंदीला दिंडी जायचे, ते दिंडी काढायचे ना संगणवरचे मारवाडी होते ते. आणि तिथे त्यांना भाऊ म्हणायचे सगळे. म्हणजे घाललं भाऊ कोण माळ, तो दिंडी ती तुझ्या घरात माळ नाही. म्हणजे मला नाही भाऊ कोण माळ घालायची. आणि असं योग मला कसं म्हणजे पहिल्यापासून माझ्या मनात हा प्रश्न होता, सगळीच माळ घालते आपण, बघा किती माळ घरी तोट आहे का माळ घरायला. आज आपण दिंडीत जातो, कोणत्याही क्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही जा, किती गर्दी महाराज, तोटा नाही गर्दीला. माळकरी किती सगळ्या प्रकारच्या माणसं राहत्या, पण बदल कोणात आहे? बदल आहे का महाराज? हा लय मोठा प्रश्न आहे. आणि मला हा प्रश्न पहिल्यापासून मला खटकायचा. सगळी माळ घाली त्या आणि मग त्याचं आचरण असं का? मग माळ घातली ना तुम्ही, मग तुमचं आचरण का बदलत नाही? मला हा प्रश्न पहिल्यापासून खटकायचा. म्हणजे मला नाही सगळे माळ घालते अशी माळ घालायची, मला असं काहीतरी वेगळं पाहिजे महाराज. मी म्हणायचे मला काहीतरी वेगळं पाहिजे, मला असं नाही लागत जे सगळे करते ना ते मला करायचं नाही, मला वेगळं पाहिजे काहीतरी. आणि योगायोगाने बघा माझं लग्न झालं, मला एक मुलगी आली 2 वर्षाची होती. आणि आम्ही वडगावात राहायचो. त्यावेळेस बाबा यायचे पेट सुरगाण्याचे. आणि माझ्या वडिलांनी अगोदरच जवळकीचे महाराज मैड महाराज म्हणून त्यांच्याकडून माझ्या वडिलांनी अनुग्रह घेतला होता माझ्या आधी. आणि ते घरी चिंतनाला बसायचे, त्यांना अवस्था व्हायची. मी म्हणायची असं काय होते काय ना आम्हाला बरं का, आम्हाला माहीतच नाही तोपर्यंत काही. आणि ते काहीच कळत नव्हतं. मग त्यांना पण थोडी ओढ लागली. आणि मग ते आम्हाला म्हणायचे, माझी बहीण आणि मी आता मेळायला आली ती, ते म्हणायचे तुम्हाला माळ घालायची ना, मग चला अशी बाबा आहे, मग आपण त्यांच्याकडून माळ घालू. आणि मग ते बाबा यायचे पेट सुरगाण्याचे. आणि मग 2005 मध्ये माझ्या वडिलांनी माझ्या बहिणीला मला तिथं माळ घालायला नेलं. आणि माळ घातली महाराज. मला जेवढी माळ घालायची तळमळ होती ना, तेवढी चिंतनाची तळमळ लागली नाही महाराज. मला आज लय खेद वाटतो त्या गोष्टीचा. एवढे वर्ष झाले, काय स्थिती महाराज, किती वर्ष झाले. आणि नवीन काय म्हणते ना आपल्याकडे म्हणे नव्याचे 9 दिवस, तशी माझी कला झाली महाराज. थोडं पहिले थोडं चिंतन झालं आणि विसर पडला, कारण सत्संगती नव्हती महाराज. ते बाबा कधीतरी यायचे, पण ती ओढाने नुसती घातली माळ घातली, मग कशाच परिचय नाही झाला आणि कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही, सत्संग नाही. ते आपोआप असं मागं पडत गेलं. आणि भगवंताला माझी कृपा आली महाराज. आणि योगायोगाने 2009 मध्ये आम्ही चिंचपूरला राहायला आलो. 2009 मध्ये आम्ही चिंचपूरला राहायला आलो. आणि अर्चना थेटेच्या निमित्ताने भाऊंची ओळख झाली महाराज. आणि तिथं भाऊ यायचे
आणि मग त्यांनी अनुग्रह घेतला अर्चना खेटेंनी. मग ते मला सांगायचे अगं असं असं. मी म्हणायचे अगं माझं का आहे असं, मला सांगेल असं सांगायचं रे काय बरं का. पण मला काही कळत नाही. तिनं मला एकदा भाऊ आली मला बोलून घेतलं आणि मग भाऊनी विचारलं, मग मी सांगितलं आणि मग मला भाऊनी त्यावेळी सांगितलं ते 3 प्रकारचे साधक असतात म्हणजे त्यांचे प्रकार सांगितले. एक शहाणासारखं म्हणे ते जे जाणं होतं ना त्याला विजून टाकत आणि जी गौरी ना ती विजत नाही आणि पेटत नाही. आणि कर्पूर सांगितलं कापराला कशी लागली तशी माग झाली मी झाली गौरीच्या पेटलाय नाही आणि भिजलाय नाही महाराज. ते असं झोपतच राहिलं. आणि मग भगवंताला माझ्यासाठी नवीन अवतार घेऊन यावं लागलं महाराज. सोडित नाही भाऊजे म्हणतात ना तुमच्यासाठी साधू जमिनीतून वर येईल. ले बहुत दिवसा पुण्य भरले बहुत दिवसा भाग्य उदयाचा घसा भाग्य उदयाचा घसा झालो सत्संग तो कैसा झालो सन्मोग तो कैसा सत्य विचारायचं मग सत्संगती लाभली महाराज. आणि मग तिथून पुढे कळायला आलं का खरा परमार्थ काय. जोपर्यंत दिंडीत जात होतो सगळं करीत होतो, भजनाला जात होतो, दिंडीत जात होतो, पारायण करीत होतो, पण खरं कळत नव्हतं महाराज. तोपर्यंत सगळा परमार्थ आपला चालला कसा बहिर्मुख. अंतर्मुख माहीतच नाही तर कळलं कसं महाराज. सगळा बहिर्मुख परमार्थ चालायचा. आणि मग जेव्हा सद्गुरू जीवनात आले आणि मग खरं काय, खरा देव काय, खरं परमार्थ काय, खरं करायचं काय, आणि मग हे कळायला लागलं महाराज. आणि मग बघा महाराज असं सद्गुरू जीवनात आले आणि मग तो बदल झाला. आणि मग सद्गुरू जीवनात आलो आपलं नक्की होतं काय महाराज. बघा मी मागाशिकच बोलून गेले का ज्या आपल्या मागे जन्म मरणाचं चक्र लागले ते बाद होतं. आणि जे आपण सुख सुख कुठे शोधण्याचा प्रयत्न करतो महाराज. आपण या विषयामध्ये याच्या दारात जाय त्याच्या दारात जाय, या विषयाच्या दारात त्या विषयाच्या दारात सुख आहे का महाराज. कुठं कुठं सुख नाही. माऊली म्हणतात ना विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडून कडू विषय गोडू जेव्हा झाला. मग आपण कुठं शोधतो सुख विषयांमध्ये. ज्ञानेश्वरीतच एक आहे म्हणे भाऊ नेहमी सांगतात का सुख आहे ना सुख, सुखाला काय केलं ते दुःखाला कोणी येऊन देत नव्हतं ना महाराज. कोणी जवळ येऊन देईना. सुख आला का सगळे दार उघडायचे, दुःखाला कोणी दार उघडीना. आणि मग ती त्यांची आई होती तिनं काय केलं त्यांनी कंप्लीट केली तर दुःखाने का सुख आला का सगळे उघडीत दार मला कोणीच येत नाही म्हणे. तिनं डोकं लावलं महाराज. तिनं काय केलं सुखाचे कपडे दुःखाला घातले आणि दुःखाचे सुखाला घातले. आणि मग काय झालं मग सुख आलं का दुःखाचे कपडे सुखाला दुःखाचे कपडे घातले. मग त्या दुःखच यायचं सुखाच्या रूपाने सगळे दार उघडायचे. मग सगळे त्याचं स्वागत महाराज. पण खरं काय ते दुःखाचे ना महाराज. तशी आपली कला झाली बरं का महाराज. आपण हे सगळं सुख जर शोधितो ना कुठं महाराज, हे विषयांमध्ये सुख शोधितो महाराज. आणि मग ते सगळं दुःखालाच कारण आहे महाराज. सांगतात ना संसार दुःख मोळा चहूकडे संसार दुःख मोळा चहूकडे विश्रांती नाही प्रतिभा तळमाळा विश्रांती नाही कोठे काम क्रोध पशुते पाठी लागले ओढाळा क्रोध लोभ शोने पाठी लागले ओढाळा तव नामे शरण जावे दृष्टी
वडिलांच्या घरी ना गीता सार म्हणून एवढंच होतं ना, असं भिंतीला चिटकेल राहायचं महाराज. आणि जेव्हा परमार्थाचं काही कळत नव्हतं पण आहे ना, कधी लक्ष गेलं का ते वाचायचं बरं का. क्यों व्यर्थ चिंता करते हो, कौन तुम्हें मार सकता है, आत्मा न पैदा होती है न मरती है, क्यों तू रो रहे हो, तुम्हारा क्या गया जो तुम रोते हो, तुम क्या लेकर आए थे जो तुमने खो दिया, जो लिया इसी भगवान से लिया, जो दिया इसी भगवान को दिया. आणि भूत का पश्चाताप मत करो, भविष्य की चिंता मत करो, वर्तमान चल रहा है. आणि त्यांनी दुःखाचं कारण पुढे सांगितलं बरं का दुःख होतं आपल्याला. तर त्याच्यामध्ये असं होतं विठ्ठल विठ्ठल कल किसी और का था, आज तुम्हारा है, परसों किसी और का होगा. ये बस तुम इसे अपना समझकर मग्न हो गए, ये परिवर्तन ही तुम्हारा दुःख का कारण है. असं होतं महाराज. बघा काय दुःख कारण आहे आपलं का, आपण या सगळ्याला आपलं म्हटले. सगळ्यात मेन कारण ते बरं का महाराज. आपण ना साधू आपल्याला काय करतो, काय शिकवतो महाराज. भाऊ नाही का नेहमी सांगतात नारळ असा गडगड वाजला पाहिजे महाराज. बापू पण सांगायचे बरं का. आता आम्ही बापूंचे बरेच प्रवचन ऐकले महाराज. बापू पण सांगायचे आणि भाऊ पण नेहमी सांगतात तो नारळ ना असा गडगड त्याच्यातच राहतो, पण तो वाजतो कसा मोकळा होतो. तो भाऊ काय म्हणते असं मोकळं व्हायचं. आणि बघा त्याचं खोबऱ्याचे विना असे 3 प्रकार आहे महाराज. असं एक एकदम मोकळा झालेला असतो, एक फोडला का त्याला चिटकेल राहतो, पण आपण काढला चमच्या बिमच्याने का निघत होतो. काही फार कशानेच काढतो निघत नाही महाराज. पण त्याला फोडा त्याचे तुकडे करा बारीक बारीक, पण तो काही सोडित नाही महाराज. पण त्याला चिटकेला जर आला तसे विषयात राहायला माणसाची गती महाराज. बघा साधूची किती सोपी असते महाराज. आपले या स्वभावातले आजकाल याच्यातून आपल्याला परमार्थ शिकवतात महाराज. किती सोपे वर्म आम्हाला सांगितलेले संती, सोपं वर्म सांगितलं महाराज. भाऊ नाही का आता आपली कथा ऐकतो नेहमी सांगत आहे परमार्थाला आवड नाही, फक्त वर्म कळायला पाहिजे. आवड काहीच नाही, फक्त त्याच्यातलं आपल्याला वर्म करायला पाहिजे महाराज. आणि मग जे आपण हे ज्या या संसाराला याला सगळं आपलं आपलं म्हणतो ना महाराज, हेच आपल्या दुःखाचं कारण आहे महाराज. खरं सांगायचं म्हणजे पुत्र जना बंधू सोयरती शोना सर्व मिथ्याहे जाणून शरणी साधी माझे धनधारा. पुत्र जना बंधू सोयरती शोना सर्व मिथ्याहे जाणून शरण रे बघ महाराज हे जगताकडे साधूची बघण्याची दृष्टी कशी राहते महाराज. उमा कहे मैं अनुभव अपना, सत हरी भजन जगत सब सपना. साधूला जगत कसं दिसतं महाराज, स्वप्नासारखं दिसतं महाराज. या जगताकडे साधू जर बघत असाल तर एक स्वप्नाप्रमाणे बघत राहतो आणि आपण त्या मायेला सगळं आपलं म्हणत राहतो. हाच लय मोठा भेद आहे महाराज. जेव्हा आपण हे सगळं बघतो ना, हे जेव्हा आपल्याला खोटं वाटेल ना सगळं. आता आपण पिक्चर बघतो, नाटक बघतो महाराज, 3 तासाचं पिक्चर राहतो, पण आपल्याला माहित होतं हे सगळं खोटं आहे. सगळं माहित होतं, आपण पाहत होतो 3 तासाचं आहे. आपलं सुद्धा पिक्चर आहे महाराज हा, पण तो 3 तासाचा आहे. आपलं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कोणाला किती दिवसाचा किती वर्षाचा असं माहित नाही. काय भगवंताची इच्छा असेल त्याप्रमाणे राहावं लागतं महाराज. आपला सुद्धा पिक्चर चालू आहे, पण तो समजला तर तो जर पिक्चर आपल्याला समजत असेल ना का हा पिक्चर चालू आहे, मग आपण सुटलो समजायचं. मग काय दुःखाचं कारण आहे. आपल्याला जर माहिती आहे सगळं जर खोटंच आहे, दुःख कशाला होईल. काही कारणच नाही ना महाराज दुःख होण्याचं. लय सोपं म्हणजे भाऊ नेहमी सांगते ना सोपं वर्म अगदी हे सोपं वर्म आहे महाराज. काही याच्यातच राहायचं, पण याच्यापासून आली तर राहायचं. माऊलीने दृष्टांत दिले ना महाराज. कमळाचा दृष्टांत दिला, आळूच्या पानाचा दृष्टांत आहे, त्याच्यावर पाणी ओतल्यावर राहत नाही. तसं कमळाच्या पानावर पाणी ओतल्यावर राहत नाही. तसं आपल्याला संसारात राहायचंय, काही वेगळं करायचं नाही महाराज. पण ही जी रीत राहते ना सगळी महाराज, जोपर्यंत आपण सांगायचं सांगत येतात की नाही महाराज, तर कळतच नाही आपल्याला.
तोपर्यंत आपल्याला कळत नाही. आपण या विषयाला सगळं असं चिटकून बसतो ना, आणि मग आपल्याला खरं कळतच नाही. हे सगळं संसार, हेच विषय, हेच आपल्याला सगळं खरं वाटत असतात. आणि मग जर आपल्याला या सगळ्यातून सुटायचं असेल तर महाराज सांगतात का तुला जर या विषयातून, या भवसागरातून सुटायचं असेल तर तुला काय करावं लागेल? पहिलं सद्गुरु वाचून सापडे ना सोय. 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 घरामध्ये पाया धिया धि. घरामध्ये पाया धिया धि. घरामध्ये पाया धिया धि. घरामध्ये पाया धिया धि. बघा, सद्गुरु वाचून सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. इथं डबल आधी आधी सांगितले. भाऊने सांगत राहतात दुरुक्ती. शास्त्रात हा दोष तरी सुद्धा संत सांगतात का आधी आधी. काही काही ठिकाणी सांगताना ना 3 वेळेस सुद्धा हे करेल. एका अभंगात सार 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 विठोबा नाम तुझे सार, 3 वेळा तिरुक्ती. आणि इथं दुरुक्ती आली, धरावे ते पाय आधी आधी. महाराज काय सांगतात, तुम्ही सगळं बाजूला राहू द्या. तुम्हाला जर तुमच्या या जीवाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? पहिलं सद्गुरूला शरण यावं लागेल आणि त्यांचे पाय धरावं लागेल. आधी 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 धरा. तुम्ही तातडी करा. म्हणत करावी तातडी परमार्थाची. तुम्ही इथं तातडी करा. तुम्ही इकडे संसारात तातडी करून काय उपयोग नाही महाराज. आता आपण खरं सांगू ना, आता इथं बसलेले एवढे असं काय आहे का कोणतंही कीर्तन ऐकलं का आपल्याला काही वेगळं ऐकायला मिळालं? आपण ते ऐकलंच नाही कधी. असं काय आहे का? आपण सगळं ऐकायला राहतं. काय ऐकेल नाही असं काही राहत नाही. पण का बरं असं आपलं होतं? भाऊ नेहमी सांगत सगळं माहिती. इथं किती पंडित, किती ज्ञानी सगळे पडले महाराज, पण अनुभव नाही महाराज. हे सगळं 8 तास कशासाठी? काही फक्त अनुभव येण्यासाठी आपल्याला महाराज. आता हा दररोजचा आपला सत्संग चालत असेल, कशासाठी एवढा 8 तास आहे महाराज? कशासाठी 8 तास? सांग ना, काय देतोय आपण? काय दिलंय आपण? काहीच नाही महाराज. फक्त काय माहिती का, कृपाळू बुडते हे जन ना देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. काय दिलं आपण महाराज? काहीच नाही महाराज. काय म्हणतात ना, आपण पार काही केलं काय म्हणता नाही. याचे कातडी शिवून घातले तरी आपण आपले उपकार फेडू शकतो. काय देवे अशी वावे उतराई ठेवितो हाताळी वखोडा. ठेवितो हाताळी वखोडा. काय देवे अशी वावे उतराई ठेवितो हाताळी वखोडा. ठेवितो हाताळी वखोडा. पर जीव दिला ना तरी नाही बरं का, तरी होणार नाही. ते नाही का आम्ही दिंडीत गेलो होतो आणि रामगिरी महाराजांचं कीर्तन राहिलं. तुका म्हणे बळी आणि जीव दिला पाय तळी. आणि म्हणजे अर्थ जीव दिला म्हणजे आपलं जीव म्हणजे काय येतं असं. शरीर जीव म्हणलं का शरीरच येतं महाराज. तुका म्हणे बळी जीव दिला पाय तळी. मग त्यावेळेस त्याने सांगितलं जीव देणे म्हणजे काय करणं? संपूर्ण समर्पण. संपूर्ण समर्पण सद्गुरूंच्या चरणी जीव देणे म्हणजे बरं का. आपण सगळा शब्दाचा अर्थ घेत राहतो महाराज. मग खरंच काय दिलं तर होईन हो का उत्तर आहे? नाही होणार महाराज. त्या दिवशी प्रदीप भाऊनी ते कबीर महाराजांचं लय छान सांगितलं. तर अख्ख्या आकाशाचा पृथ्वीचा कागद केला आणि सगळ्या लाकडांचा पेन जरी केला,
समुद्राची शाही केली तरी गुरु गुण लिखाण जाय कबीरा, गुरु गुण लिखा मग म्हणतो नाही लय छान आहे, लय मला तर कबीर वार धोयला आवडते पण म्हणतोच नाही. सब धरती कागज करू लेखनी सब बनराई, सब धरती कागज करू लेखनी सब बनराई, सात समंदर की शाही करू गुरु गुण लिखाण जाय कबीरा, गुरु गुण लिखाण जाय, गुरु गुण लिखाण जाय कबीरा, गुरु गुण लिखाण जाय। सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों आपके चरणों श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम.
बरं महाराज, मग सद्गुरूला किती आहे? सगळे देव जरी पुढे आले ना तरी नाही महाराज. गुरुचरित्रातला एक कथा आहे, दीपकचं उदाहरण. त्यांनी सद्गुरूची सेवा केली महाराज. काय झालं? सगळे देव आले होते महाराज. पहिल्यांदा ब्रह्मदेव आले, विष्णू आले, शंकर आले. नाही महाराज, त्यांना सुद्धा मागे सारलं. पण सद्गुरू निष्ठ महाराज, इतकं सद्गुरू निष्ठ असलं पाहिजे महाराज. म्हणून हे गुरुदेव प्रणाम तेरे चरणों में. काय करते नाही महाराज, किती कृपा केली महाराज, किती कृपा केली महाराज त्यांनी आपल्यावर. कृपादान केले संती कल्पांती ही सारे ना. कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती कल्पांती रे ना. कृपादान केले संती कल्पांती रे ना. इतकी कृपा आहे महाराज, पर काहीच नाही. काय दाखवलं त्यांनी आपल्याला सांगा ना. सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली आणि माझी निज वस्तू माझं दाविली. कुठून आलं का? आपल्यातलं दाखवलं सुख महाराज. माझे सुख माझं दाविले डोळा प्रेमतळा ज्ञानमुद्रा. म्हणजे आपलं सुख आपल्याला दाखवलं महाराज. मग बघा कसे असतात हे सद्गुरू. काय त्यांचे हे श्रोत्रिय, कृपाळू आणि ब्रह्मनिष्ठ असे गुण आहे महाराज. संतांचे गुण सांगितले महाराज ज्ञानेश्वरी मध्ये. कृपाळू, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ महाराज. कसे ब्रह्मनिष्ठ महात्मे असतात महाराज. काय म्हणजे त्यांनी आपलंच ब्रह्म, आपलाच देव दाखवला ना महाराज. किती कृपाळू, किती. बघा आपले आई बाप सुद्धा एवढे उपकार करणार नाही महाराज. एवढी केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय. माता माता आई माया, माता आई माया. धरुदे नसते माया, माया. दिले अभय अक्षय दानगा. अक्षय करून टाकलं महाराज. इतकं मोठं दान दिलं महाराज, काही सांग. आणि किती कृपाळू महाराज. आईसे कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती. लेकुराचे हित हे माहुलीचे चित्त. आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती. लेकुराचे हित हे माहुलीचे चित्त. आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती. आईशी कळवळ्याची जाती, करी लाभावी ना प्रीती. आईशी कळवळ्याची जाती, करी लाभावी ना प्रीती. आईशी कळवळ्याची जाती, करी लाभावी ना प्रीती. आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती. आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती. आई बापा सुद्धा सांभाळायचं ना, त्यांचा सुद्धा कुठेतरी स्वार्थ राहतो महाराज. त्यांना सुद्धा वाटतं मी म्हातार झालं, यांनी मला सांभाळावं. जन्म मरण जाय संत संत, जन्म मरण जाय संत संत, जन्म मरण जाय संत संत, जन्म मरण जाय. माया बापा पिता माया माया, जन्म मरण जाय संत संत, जन्म मरण जाय संत संत.
जंगलातील जावं लागेल महाराज आपल्याला. आपण एवढा विषय पाहिला का हा एकच का फक्त आपल्याला यायचं इथून सुटायचंय, फक्त इथून सुटायचंय. मग इथून जर सुटायचं असेल तर फक्त मग म्हणून ना तुकाराम महाराज सांगतात की धरावे ते पाय आधी 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 पाय धरा महाराज. आणि मग काय केलं महाराज, या असे सद्गुरू आपल्या जीवनात आले आणि मग त्यांनी काय केलं महाराज, पार त्यांनी लगेच कुरवडीला हात ठेविला माथा आणि लगेच आपल्यासारखंच करून टाकलं महाराज. पार आपण सारी करीती तत्काळ, आपण सारी करीती तत्काळ, आपण सारी करीती तत्काळ, आपण सारी करीती तत्काळ. कसं केलं महाराज आपल्यासारखे, कसं केलं तात्काळ महाराज लावून या हात ठेवून चिंता नाही, फक्त हात ठेवला लगेच आपल्यासारखं करून टाकलं महाराज. विसतो हात लागलो कधी जागतं बस महाराज, लगेच जागतंय महाराज. तसं लगेच आपल्यासारखं केलं महाराज. काय आपल्या सगळ्यांचं काय भाग्य होतं काय माहित नाही, पण त्या जन्मात आपण पुण्य करेल असन काय आपलं भाग्य असन आणि कुठं शोधायला जावं नाही लागलं महाराज. प्रत्येकाचा अनुभव असन इथं बसले यांचा आपल्याला शोधित आले महाराज, शोधित आले आपल्याला आपलं कुठल्या तरी जन्माचा भाग्य असन. तुकाराम महाराजच म्हणतात तुका म्हणे होता ठेवा आणि तो यावा सापडायला, तसं सापडतच नाही महाराज. ते नाही का भाऊ नेहमी दृष्ट साधे काही तो बी घिसाय की लय मोठा आपल्याला टाक नाही एवढं सांगायला. कुठंतरी काहीतरी करावं लागतं महाराज. तसं मिळतं का, तसे सद्गुरू जीवनात येतात का महाराज. ते काय आहे ना ऐशी कर्म सांगे दशा विरेशा सद्गुरू आपेशा बेटीचे नगा. तसे म्हणजे तसं येणारच नाही महाराज, काहीतरी करावंच लागतं महाराज, तशी जीवनात येणार नाही. आणि म्हणून आपण आपलं काहीतरी भाग्य म्हणून सद्गुरू जीवनात आले आणि आपलं प्रत्येकाचं ज्याचं ज्याप्रमाणे चिंतन असेल त्याप्रमाणे त्याची अनुभूती असेल महाराज. जे जसं करीन तसे त्याला अनुभव येणार आहे महाराज. आणि मग त्यांनी केलं ना आपल्यासारखं काय राहिलं महाराज. निळोबारायांनी सद्गुरूंसाठी 42 दिवस अनुष्ठान केलं होतं, 42 दिवस अनुष्ठान केलं. स्वतः भगवंत आले ना महाराज, आले की नाही भगवंत. तेव्हा तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते आणि मग तुकाराम महाराजांसाठी अनुष्ठान केलं आणि भगवंत आले. पण भगवंत नाही लागत म्हणे मला तू प्रार्थिल्या वाचोनी आला सीता, प्रार्थिल्या वाचोनी आला जेगा, प्रार्थिल्या वाचोनी आला जेगा, प्रार्थिल्या वाचोनी सीता
असं महाराज काय त्याला माहिती भगवंताचं दर्शन. आज आपण सगळे म्हणतो भगवंताचं दर्शन पाहिजे, भगवंताचं दर्शन पाहिजे. समजा आपल्या साधनेने झालंय भगवंताचं दर्शन. किती वेळ आहे महाराज, किती वेळ भगवंत आपल्या पुढं राहील, किती वेळ राहील, क्षणभर राहील महाराज. पण सद्गुरू सतत हृदयात ना महाराज, सतत दर्शन आहे त्यांचं महाराज. ते जीवन बदलून टाकणारे ते महात्मे आहे फक्त. आणि म्हणून निळोबा राहिली एवढा 8 तास केला. आणि सद्गुरू तुकाराम महाराजांना यावं लागलं महाराज. मग तुकाराम महाराज आले महाराज. आणि मग हात ठेवला. भाऊने सांगतात नेहमी काना वचनाची भेटी याची तयारी आधीच राहते महाराज सगळी. हे काय आपल्यासारखे का पहिल्यापासून सुरुवात आपली फार पहिल्यापासून सुरुवात राहते. हे काय अवतारी महात्मे असतात. यांचं सगळं आधीच तयार झालेलं असतं. यांचा मी हात ठेवला का याला लगेच आम्ही वैकुंठवासी आलो वासी कारणासी अशा महाराज निळोबारायांच्या जीवनात सद्गुरू आले. आता आपण एकनाथ महाराजांच्या जीवनातलं बघतो का बा काय केलं होतं महाराज. ते पोळ्या आवडत होत्या. एकदा नाथ महाराजांच्या घरी आला, आई घेऊन आली, त्यांनी पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या. आणि मग त्याला इतक्या पुरणाच्या पोळ्या आवडल्या की तो दररोज आई का पुरणाच्या पोळ्या मागायचा. दररोज मला पुरणाच्या पोळ्या दे. आता आईची काय परिस्थिती तशी नव्हती दररोज पुरणाच्या पोळ्या द्यायच्या. म्हणजे मग ती नाथ महाराजांकडे घेऊन आली. म्हणजे अहो हा दररोज पुरणाच्या पोळ्या मागतो, तुमची इथं खाऊन गेला. आणि मग आता याला दररोज कुठं पुरणाची पोळ्या देऊ. राहू दे इथं तुमच्याजवळ करीन काय ते पडेल का म्हणीत. राहू दे इथंच पडेल. पुरणाच्या पोळ्या खायचा झोपायचा. आता नाथ महाराजांचा दररोज सत्संग चालायचा. झोपून गावाला राहायचं पण कानावर पडायचं ना महाराज. हा पडून राहील तई ठाई उगाच संतांची हे पायी. पडायचं असलं तर कुठं पडावं, त्यांच्याच पायाशी पडावं ना महाराज. कधी भाऊच म्हटले ते का भाऊ मेळाव्यात इथं गाय सुद्धा ऐकायच्या, त्यांच्या सुद्धा इथलं झाडं ऐकायच्या, इथलं गाय ऐकायच्या, त्यांचे जीव नाही का ऐकायचं महाराज. ते मगाशी कोणतरी म्हटलं आम्ही जेवत होतो म्हणे एवढेच आज जरा थोडीच माणसं आहे बा कमी साधक आले. मग नंतर त्या म्हणत्या कुठे कमी आहे, एक खांब ऐकात्या, हे झाडं ऐकात्या. अहो आहे ना ऐकायच्या ना, आहे का नाही सजीवचे ना ते. मग तुझं सगुण म्हणू की निर्गुण आहे. सगळे तुझं सगुण निर्गुण एक गोविंदो रे. पारण्या सगळ्यात तो भरलाय, चर आचर सगळ्यामध्ये भरला. याच्यात नाही का, याच्यात नाही का ते एक पारवाचेच होते ना महाराज. ते नाही का माईचं उदाहरण दिलं त्यांनी. पण हे काय हे ब्रह्म नाही का. किती तुका म्हणे विठू भरला सभा श्रुती नेती नेती म्हणती रे गोविंदो रे. स्थूळ सूक्ष्म एक गोविंदो रे. सगळं गोविंदोचे महाराज. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात निवृत्ते प्रसादे ज्ञानदेव बोले आणि बाप रखमा देव रे एक विठ्ठलू रे. सगळी कथोचे महाराज. हरिची दास हरी दाही दिशा, हरिची दास हरी दाही दिशा, हरिची दास हरी दाही दिशा, हरिची दास हरी दाही दिशा. मागे जायचा बायका, मागे जायचा बायका, हरिमुखी दादा पवित्रा.
मारतो. विठ्ठल ज्यावेळी स्थळी भरला आणि रिता ठाव नाही उरला, महाराज कुठंच ठाव उरला नाही. आपण हा दिसन कधी धरावे ते पाय आधी आधी दिसणार नाही महाराज, दिसतच नाही. आता आपण पाहतोय अण्णांनी माहिती सांगितलं किती जिथं तिथं जा भांडणाचे पुढे भांडणाचे महाराज. हा जर दिसला तर भांडण होईल. दिंडोल मध्ये लोक भांडणं करते, मग आता काय म्हणायचं. कशासाठी जातो दिंडीत? भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी जातो ना, त्याला पाहिजे म्हणूनच जातो ना. आणि मग तिथं भांडणं, मग किती काळाला म्हणायचं आपल्याला नाही महाराज. मग त्याच्यासाठी पडून राहील तर ठाई संतांच्या तिथंच पडून राहावं लागत. तसं हा गाव आहे महाराज, पोळ्या खायचा आणि तिथंच पडून राहायचा. पण संतांचं वचन कानावर पडायचं महाराज. आणि मग असं त्याच्यामध्ये बदल होत गेला. ज्यावेळेस एकनाथ महाराज रामायण लिहित होते महाराज, आणि आता त्यांना कळालं आपली वेळ संपली, रामायण तर काही पूर्ण झालं नाही महाराज. आणि आता हे रामायण कोण पूर्ण करीन? तिथं कमी होते का पंडित ज्ञानी लोकांना? त्यांचा मुलगाच होता ना पंडित. हा तिथं मुलगाच होता, त्यांचा पंडित होता तो. काशीवरून शिकून आला होता. मग त्याला लिहायला काय अडचण होती का? त्याला सांगितलं का महाराज त्यांनी? नाही ना सांगितलं महाराज. कोणाला सांगितलं? गाववानी ते रामायण पूर्ण केलं. मग का बरं? कानी जे पेरले डोळा ते उगले, कानी जे पेरले डोळा ते उगले, कानी जे पेरले डोळा ते उगले, कानी जे पेरले डोळा ते उगले. व्यापक भरले जैसे तैसे, व्यापक भरले जैसे तैसे, व्यापक भरले जैसे तैसे. मग बघा कानी जे पेरलं ऐकत होता ना, ऐकलं ना त्याने महाराज. आणि मग असा गाववानी ते रामायण पूर्ण केलं. काय झालं मला काय सांगायचंय का, आपल्यासारखे करतील तात्काळ त्यांच्या संगतीत गेलं ना महाराज, ते आपल्यासारखंच करून टाकतील. मग तिथं काय वेळ लागणार नाही महाराज. मग असे हे जे संत आहे, मग याला कशाची उपमा दिल्या सार्थ ठरल महाराज. परिसाची नसा हे उपमा, 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 बघा महाराज, या अशा याला कशाची उपमा सार्थ ठरत नाही महाराज. कोणतीच उपमा सार्थ ठरत नाही. मग द्यायचीच नाही का? प्रयत्न करायचा फक्त. बघा आम्ही लहानपणी नेहमी ऐकायचो, आता तो आकाशात पौर्णिमेचा चंद्र येतो किंवा चंद्राची कोर आहे कमी चंद्र, आणि तो चंद्र दाखवायचा आहे. मग ते आपण लहान मुलाला कसा चंद्र दाखवतो? ते बघ ते निमुनीचं झाड दिसलं तुला, आणि मग त्याचा तो वरचा शेंडा बघितला का, आणि मग त्या शेंड्याच्या वर बघ दिसला का चंद्र? हा दिसला. मग चंद्र पाहिजे ना. मग काय काय सांगावं लागलं? ते झाड दाखवायला लागलं, त्या झाडाचा शेंडा दाखवायला लागला, आणि मग बघ त्या शेंड्याच्या वर. मग तसे आता आपल्याला सांगायचे सद्गुरू कसे, संत कसे, मला कसं सांगायचं त्यांना? मग सांगायचं मग परिसासारखे, मग किंवा सूर्यासारखे. आता आपण ज्ञानेश्वरी जर बघितले तर कितीतरी सद्गुरूंना उपमा दिले.
कितीतरी उपमाय चंद्रासारखे लय उपमाय महाराज. आणि मग इथं फक्त तुकाराम महाराजांनी लो बरीसाची नसाय उपमा. मग हा परीस काय करतो महाराज? हा लोखंडाचं सोनं करण्याचं काम करतो. पण हा फक्त लोखंडाचं सोनं करतो महाराज. हा लोखंडाचं सोनं करतो. पण इथं नाही ना महाराज तसं. खट नाट यावे उद्धारून यावे उदारून जावा, तनात यावे उतरून जावे, तनात यावे उदारून जावा. किती भावे चोखा मेरा, किती भावे चोखा मेरा, किती भावे चोखा मेरा. कसे महाराज कसे या त्यांच्यापाशी कसे या ते त्यांचं जीवनाचं कल्याण केल्याशिवाय राहणारच नाही महाराज. आम्ही पारगावला मेळाव्याला जात होतो. आता बरेच वर्ष झाले त्याला. तिथे ना एक ताई होती महाराज. ती तिथे यायची बरं का. तेव्हा मी स्वतः डोळ्यांनी पाहिली. पण दादाला तर काय बघण्याचा योग आला नाही महाराज. पण ऐकलं ती म्हणजे अशी तिच्या लाळा बिळा गळायच्या. आणि ती अशी एका कोपऱ्यात घरचे सुद्धा पाहत नव्हते महाराज. एका कोपऱ्यात अशी पडेल राहायची. पण दादा गेले महाराज. दादा गेले आणि तिला कृपा केली महाराज त्यांनी. आणि तिचं जीवन स्वतः पाहिलं आम्ही डोळ्यांनी. अगदी मस्त. मग आणि ती तिथं मेळाव्याला यायची महाराज. मग जे घरचे सुद्धा पाहत नव्हते तिथं सुद्धा महात्म्याने जावा. तुका म्हणे वत्स देणू याच्या तीरे, हो तुका म्हणे वत्स देणू याच्या तीरे, हो तुका म्हणे वत्स देणू याच्या तीरे, हो तुका म्हणे वत्स देणू याच्या तीरे, 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 तुका म्हणे वत्स देणू काही दिला तर फिटणार नाही महाराज. काही दिलं त्या शिवाय उत्तर आहे. हे तर पाहिजे थोडा होणारच नाही महाराज. म्हणजे बघा ना मग जिथं आपले घरचे आपण ज्यांना आपलं म्हणतो ना महाराज. आई वडील त्यांनाच आपलं म्हणतो ना महाराज. ज्यांना आपलं म्हणतोय ते सुद्धा नाही येते महाराज. ते सुद्धा आता कोरोनाच्या काळात आपण सगळ्यांनी अनुभवलंच आहे. आलं का जवळ कोणी महाराज. मी सांगते मला तर सारखं वाटायचं हा कोरोना आला नाही भगवंताची लीला. याला दाखवूनच द्यायचंय. तुम्ही लय माझं माझं म्हणते ना महाराज. मग खरं कोण तुमचं आहे तुम्हाला दाखवूनच द्यायचं आपल्या सगळ्यांना. दाखवून दिला भगवंतानी. पण आपलं कसं राहतं आपली सारा सर्व बुद्धी राहत नाही महाराज. वैराग्य राहत नाही. बने आपलं कसं स्मशान वैराग्य. आपण स्मशानात गेलो का काही खरं नाही. एक दिवस महाराज बाहेर पडला का झालं गेलं आपलं वैराग्य गेलं आणि सगळं गेलं महाराज. अशा आपल्या काला राहते महाराज. पण साधू नाही. साधू नेहमी बोधावर राहतो महाराज. सतत बोधावे महाराज ते. मग त्यांनी पाहिलं का महाराज आपल्यातले गुण दोष आपला जर विचार केला तर आपल्यात काय गुण आहे बरं साधूने आपल्या कसे होतं का आपल्याला असं काही. आपले जर दोष पाहिले असते साधूनी तर आपल्यापर्यंत आले असते का. पाहतेच नाही मला. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी.
तीन विचारी काही धावलीला पायी आपुलिया धावलीला पायी आपुलिया गुल दोषरले हरे गाई गाई धावलीला पायी आपुलिया धावलीला पायी संतांनी सरता केलं दैशपरी आपल्यासारखं महाराज काय पाहिलं नाही महाराज काय पाहिलं नाही महाराज मला सांग बरं कधी मी चाललं मला काय सांगायचं काय किती वेळ काय मला काही कळत नाही किती वाजले मला चाललं का चालूच राहते काही समजत नाही मला कधी थांबायचं सांग मला म्हणजे असं सांग बरं अजून ना हां बघा महाराज मग आता यांनी काय केलं न परिसाची नसाय उपमा नाही महाराज उपमा कोणती सार्थ ठरत नाही कारण परिसाच्या पुढचे आता नामदेव महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे त्या राजाईला तिच्या मैत्रिणी परीस दिला होता सगळं तिनं आणलं सगळं सोन्याचं करून घेतलं आणि मग नामदेव महाराज गेलेले होते देवाच्या दर्शनाला तिनं मस्त पुरणपोळ्याचा स्वयंपाक बिपाक केला आणि नामदेव महाराज आले वाढलं जेवायला म्हणे कुठून आणलं हे कसं केलं मग खोटं बोलत नव्हते महाराज आपण शानाला खोटं बोलत आहे साधं सुंदर खोटं नाही बोलते आणि मग तिनं खरं सांगितलं म्हणजे माझी मैत्रीण आहे परिसा भागवताची बायको म्हणजे तिला परीस मिळाला तिनं दिला म्हणजे तुमची लय दारिद्री घ्या बा मग थोडं सोनं करा मग मला बांधलं जीव घाला पोराचा स्वयंपाक केला म्हणे कुठे दाखव म्हणे तो परीस घेतला नामदेव महाराज पळतच सुटले महाराज दिला चंद्रभागेमध्ये फेकून महाराज मग चंद्रभागेत फेकून दिला ना आली ती परिसा भागवताची बायको परीस मागायला दे म्हणे माझा परीस दिला होता तुला मग तिनं सांगितली सगळी घडलेली घटना सांगितली म्हणे अगं असं झालं दिला त्यांनी दिला फेकून चंद्रभागेत म्हणजे तुम्हाला द्यायचंच नाही म्हणून तुम्ही खोटं बोला द्या म्हणे आणि मग ती म्हणे अगं खरंच मग नामदेव महाराज आले म्हणजे काही परीस पाहिजे का म्हणे चला म्हणे परीस देतो तुम्हाला म्हणे मग सगळे परिसा भागवत त्याची बायको मग दिंडीच निघाली आली चंद्रभागेच्या काढायला आणि मग नामदेव महाराज म्हणते तुला परीस पाहिजे ना म्हणे मग चंद्रभागेत उतरले ना अशी वंजूळ भरून काढली घे म्हणे याच्यात तुझा कोणता परीस आहे ते उचलून म्हणे सामर्थ्य कमी होतं का महाराज ज्याचं सगळं वाळू परीस झाले महाराज मग सामर्थ्य कमी का म्हणजे त्याला ती उपमा सार्थ ठरत नाही महाराज तरी पण महाराज म्हणतात लो परिसाची नसाय उपमा सद्गुरु महिमा आगताची आणि मग महाराज हे असे संत आहे महाराज असे सद्गुरु आहे महाराज आणि मग आपण जवळ असं सोडून करून लांब भटकतो बघायला त्यांना का बरं कुठं मग देव म्हणून व्यर्थ का इंडाशी निजे देव ना ओळखी कोठे गायचा मग त्या देवाला पाहिलं कुठे इंडतो महाराज म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चारला सांगतात का मग तुम्ही कसे अंधारे तुका म्हणे कैसे अंधाळे हे जना तुका म्हणे कैसे अंधाळे हे जना म्हणे कैसे अंधाळे हे जना तुका म्हणे कैसे अंधाळे हे जना गेले खऱ्या देवा विसरोनी खऱ्या देवा कोणाचा रे करी तात्काळ आपणाचा रे करी तात्काळ गेले विसरोनी खऱ्या देवा गेले विसरोनी खऱ्या देवा आपणाचा नाही काळ आपण सारे आपण सारे खुमार खुमाई खुमार खुमाई खुमार खुमाई खुमार खुमाई खुमार 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 खुमार
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरोनी खऱ्या देवा, आपणा सारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. कसं खरा देव सांगितलं महाराज तुकाराम महाराजांनी, कोणत्या देवाची ओळख करून दिली? खरा देव. आणि मग हे बाकीचे आहे ते खोटे का महाराज? बाकीचे आहे खोटे देव का? मग खरा देव सांगितलं, खरा शब्द का वापरला असं तुकाराम महाराजांनी? महाराज संशयाची श्रेणी छेदते ना, संशयाची श्रेणी छेदते ना, संशयाची श्रेणी छेदते ना, संशयाची श्रेणी छेदते ना. इंद्रचंद्र देव प्रमाणी करोने, इंद्रचंद्र देव प्रमाणी करोने, संशयाची श्रेणी छेदते ना, संशयाची श्रेणी छेदते ना, संशयाची श्रेणी छेदते ना, संशयाची श्रेणी छेदते ना. सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नसेची निष्ठांक आणि कोणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदिती ना. नाही महाराज, इंद्र चंद्र देव सुद्धा त्यांना सुद्धा नाही समजलं. आपण तर नाही सामान्य, आपल्या तर कळ माया चाकवा दिन तर कळणार सुद्धा नाही. पण कधी कधी असं वाटतं ना, आता हा लय आपलं व्यवस्थित चालू आहे बरं का, असं वाटतं बरं असं ना, आता लय भारी चालू आहे. पण ही माया कधी अशी हे करते ना, कळत सुद्धा नाही. असे संकट येऊ द्या मग आपली कळती, आपलं चिंतन कळतं. मग असं मोठं संकट जीवनात यावा आणि मग कळतं आपण कुठे आहे महाराज. आणि खरं सांगून हे संकट कशासाठी येतात? हे आपल्याला परिपक्व करण्यासाठीच आहे महाराज. हे कुंभार राहतो ना, कुंभार असं वरून दुपटीत राहतो मडक्याला, पण आतून हात सुद्धा राहत. तसे महाराज हे संकट आले पण सोडित नाही महाराज, सोडणारच नाही महाराज, सोडित नाही तो. पण आपला तेवढा विश्वास पाहिजे. आपण डाग मागलं आपले बुडालीच नाव समजायचे महाराज, हा विश्वास पाहिजे महाराज. म्हणून तुम्हाला महाराज म्हणतात खरा देव म्हटलं महाराज. आज आपण किती प्रत्येक देवाला कितीतरी गर्दी, मग कोणत्या जीवनात बदल झालाय? देवाचं दर्शन घेऊन बदल झाला का महाराज? पण एक सद्गुरू जीवनात आले तर किती बदलले आपण अनुभवत आहे ना. आज इथं उभे राहण्याची पात्रता आहे का? नाही महाराज, पात्रताच नाही. मी किती वेळा बोलून गेला असं, मी अशी उभे राहिला शाळेत, मला मराठी सुद्धा वाचता येत नव्हतं. मराठी सुद्धा सरांनी जर वाचायला उभं केलं ना, मला मराठी वाचून पुस्तक असं हालायचं. काय म्हणजे मी सुद्धा विचार करते काय आवाज माय खरंच. शिकविता धनी वेगळाचे, शिकविता धनी वेगळाचे, शिकविता धनी वेगळाचे, शिकविता धनी. सारुंगी मंजुळा बोलत सेवानी, सारुंगी मंजुळा बोलत सेवानी, शिकविता धनी शिकविता धनी. आपुल्या बळी नाही मी बोलत, सका भगवंत वाचा त्याची बोलू शकत नाही महाराज. मी जर म्हटलं ना, जेव्हा मी आणि माझं आलं का आपला विषय संपला. माऊली ज्ञानेश्वरी महाराज म्हणतात मी आणि माझी विसरली जायचे अंतकरण, तो सन्याची जाण निरंतर. हे सगळं खटाटो कशासाठी? आणि मला माझं जे म्हणतोय ना ते विसरण्यासाठीच आहे. बघा आता इथं आपण एवढ्या सकाळपासून घरचं ध्यान आले का आपल्याला?
येतच नाही महाराज ही काही जादू आहे अशी तेव्हा ना जादूचा दिवा शीतल हे मंडपाची सद्गुरूची असं जादूचा दिवाचे सद्गुरू ते असे बदलवतात ना आपल्याला बघा महाराज येवो मी गुरुनाथे माथा ठेवी ना करू. येवो मी गुरुनाथे माथा ठेवी ना करू. आपल्यापती निरगेले विठला धर्म जागो गुरु महिमा देही दावीला देव निवारुणी भवर जाळे अवघा निरसन देव पुढे देव दाखवला देही दावीला देव महाराज खरं देव महाराज उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती सांगितली माऊलीच प्रमाणे ना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती महाराज आपण निस्त तोंडाने म्हणतो महाराज गुरु साक्षात परब्रह्म नुसतं तोंडाने महाराज पण साक्षात आपल्याला जोपर्यंत अनुभूती येत नाही ना महाराज तोपर्यंत नाही अनुभूती झालं भावनेमध्ये अनुभूतीचं परमात्मा आहे आणि ती अनुभूती झाली पाहिजे मला खरं सांगू ना सुंदर ते ध्यान आबा सुरू झालं ना तर हाच विठो समोर दिसतो पाहायला जावं लागत नाही कुठं जायचं पाहायला इथं दाखवलं ना महाराज सगळं हाच विठ्ठल दिसतो समोर कृष्णांजन एक वेळा डोळा आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु विठोबाचा कैसा प्रेम भाव विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु आपणाची देव होय गुरु. आता आहे ना फक्त एकच मागणी भगवंता आता हे जे सगळं आहे ना विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आता फक्त यांच्यामध्ये सगळं देव दिसावा तुकाराम महाराज म्हणतात ना डोळ्यातील बाहुली माझी विठाई झाली डोळ्यातली बाहुली विठाई झाली मग सगळं काय दिसन समोर महाराज तूच दिसन ना महाराज आता हे जन नव्हे अवघा जनार्दन सगळ्या रूपाने कोण आहे हे सगळे कोणी त्याचेच रूप आहे महाराज त्याच रूपाने तो सगळा नटलाय महाराज पण तो हा एवढीच सद्गुरूला मागणी करते का आमचं सगळं निर्ती महाराज भगवंत आमचं सगळं अशी कृपा करा का आम्हाला सगळ्यांना दिसावं असं चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम अखंड मुखी नाम तुझ्या वर्णवे गुण चित्ती तुझे डोळा रूपाचे ध्यान डोळा रूपाचे ध्यान
खरं सांगू ना, ये नको महाराज, नकोच महाराज. आपली पात्रता आहे की नाही त्यांना माहिती. पण आता फक्त एवढंच कर का पडून राहील ताई ठाई उगाच संतांच्या पाय. फक्त तुमच्या चरणाशी आसरा द्या महाराज, दुसरं काही नको, काही लागत नाही महाराज. व्हावी त्याची दारी शोन येते महाराज. फक्त तिथेच पडून राहू दे महाराज, काही नको महाराज. पण असं व्हावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल माहिती का महाराज? मनात बसावं लागेल महाराज. मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती. मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती. मांगू तुझसे क्या यही मैं सोचूं भगवन, ये जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण. मांगू तुझसे क्या यही मैं सोचूं भगवन, ये जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण. सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा. चिंता है प्रभु तुझको संसार की, मन में बसा कर तेरी आरती. तारू मैं गिरधर तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति तारू मैं गिरधर तेरी आरती. इथं बसावं लागेल जाऊन माझ्यामध्ये ना गवळणी. कोणी एके बोलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हारी. विकता डोळा बैसला पाणी, कोणी वादाने उंचाई. कोणी एके बोलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हारी. विकता डोळा बैसला पाणी, कोणी वादाने देखील डोळा बैसला म्हणे. तुझी वदनी उच्चारतो जाऊ मनात बसन ना, तेच बोलता येईल महाराज, तरच तो दिसन भगवंत महाराज. मग असं एवढंच मला म्हणायचं आहे की भगवंता एवढी कृपा करा. काय नाही महाराज, हे काही हे नको महाराज, हे बोलायचं बिलायचं असं तुमच्या चरणाशी पडून राहू द्या महाराज. एवढंच मागणं करते फक्त. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे जन आणि गेले विसरून खरं देवा. कारण तो सोडून आपल्या जीवनात नाही महाराज. तो सद्गुरू जोपर्यंत आपल्या जीवनात येत नाही महाराज, आपलं जीवन सार्थक होणार नाही महाराज, सार्थकच होणार नाही. मी मगाशी तुम्हाला गीतेचं सार सांगितलं ना महाराज, त्याच्यात एक वाक्य शेवट आहे. ते म्हणतात की जे तू कर्म करतोय ना महाराज, तुला जर जीवनमुक्तीचा अनुभव पाहिजे असेल ना तर तुला काय करावं लागेल, तू जे जे कर्म करतोय ना ते ते कर्म त्यांच्या चरणाशी अर्पण करीत राहील. आणि तू जेव्हा तुझे कर्म त्यांच्या चरणाशी अर्पण करशील तेव्हा तू खऱ्या आनंदाचा, खऱ्या जीवनमुक्त अवस्थेचा अनुभव घेशील महाराज. असं ते वळ सांगितलं. म्हणजे आपण आपलं नाही काही, संपूर्ण समर्पण महाराज. तनु मने जीवे चरणाशी लागावे ना अगरवता करावे दाश सकळ. संपूर्ण समर्पण महाराज. काहीच नाही ठेवायचं, काही शिल्लक नाही ठेवायचं महाराज. कुठे शिल्लक राहिलं नाही पाहिजे पा. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. धरावे ते पाय आदी आदी आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची नसा हे उपमा, लोह परिसाची नसा हे उपमा. सद्गुरु महिमा गादची आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. तुका मने कैसे आंधळे हे जन, तुका मने कैसे आंधळे हे जन. गेले विसरूनी खऱ्या देवा आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.
माहिती नाही का? झाली आता धन्यवाद. राहू द्या चहा 2 मिनिटं बसा खाली. हरिभक्त परायण कविताताई शिंदे चिंचपूर. दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदसा निमाली दारिद्र्याची. महाराज साधारण गृहिणी तुमच्या आमच्यासारखे सगळं चूल आणि मूल महिलांचा परमार्थ. महाराज काही काळ असा होता काही स्वातंत्र्य नव्हतं महिलांना, पण आमच्या संतांना दया आली महाराज, सद्गुरूंना दया आली आणि काय अधिकार दिला महाराज, आपणासारखे करीती तात्काळ. म्हणून याच्यात फक्त अनुभव होता बरं का, आणि ज्याच्याकडे अनुभव आहे त्यालाच हे कळत. हे बोलणं अनुभवाचं होतं, कारण ह्या काही कुठं संस्थेत गेल्या नाही, कुठे शिकायला गेल्या नाही, कुठं सुराचं ज्ञान नाही, तालाचं ज्ञान नाही, ग्रंथ वाचन नाही, काहीच नाही महाराज. फक्त एकमेव काही कारण असेल तर सद्गुरू कृपा आहे महाराज. हे सद्गुरूंच्या कृपेचं फळ आहे. म्हणून आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता नव्हे येणे. म्हणून ताईंना खूप खूप धन्यवाद. सगळे बरेच लांबून मंडळी आले, सगळ्यांना धन्यवाद. आता याच्यानंतर आपल्याला प्रवचन चालू करायचे लगेच. कोणाला